जळगावच्या पाचोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। कृष्णापुरी परिसरात वेगवेगळ्या भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे नागरिकांना आपली रात्र बाहेरच काढावी लागली। तसंच घरांमधील साहित्यही पाण्यात वाहून गेल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीच्या परिसरातले कृष्णापुरी या परिस्थितीत आहे। या ठिकाणी ढगफुटी पाऊस झाल्यानंतर शेकडो घरांचं नुकसान झालं। याच ठिकाणी काही घरांची परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो होतो। हाच तो परिसर नदीच्या जवळचा परिसर, या ठिकाणी घराची पूर्ण भिंत कोसळली। घरातली यदि दृश्य बघायला गेलं तर साधारण या ठिकाणी भलं मोठं नुकसान झालेलं आहे। काही वस्तू शिल्लक राहिल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये पूर्ण घर हे वाहून गेलेलं आहे आणि घराची एकत्रित असलेला सगळं साहित्य जे आहे हे संपूर्ण अस्तव्यस्त व पाण्याच्या वेळामुळे पूर्ण खराब झालेलं आहे। काय सांगणार, या ठिकाणी पाणी आलं होतं, पूर्ण पाणी घर वाहून गेलेलं आहे। दादा पूरा घर बहेगा मेरा वाला, पानी घुस गया रात को, 2 दिन पानी घुसा घर में। आज रात को भी घुस गया, पूरा सामान बहेगा मेरा वाला, खाना पीना सब बह गया। तुमच्या सोबत घरामध्ये कोण कोण व्यक्ती आहे? तुमचे पती, मुलं? नाही, एकली आहे घरात। मुलगाच्या लग्न झाल्या, मुलग्या होत्या, मुलगा नाहीये, म्हातारा होता ते बी मेला, मी एकली आहे। डोळ्यासमोर असलेला पूर्ण परिवार व घर हे बेघर होताना पाहायला मिळतंय पावसाच्या तडाख्यात। यामुळे खूप मोठं नुकसान या परिवारात येते। आता तरी शासनाने यांचे पंचनामे करून यांना नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी या भोई परिवाराच्या वतीने केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।